नमस्कार, मी राजेंद्र होंजे. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज तुमच्या IBN लोकमतनी 5 वर्ष पूर्ण केली आहेत. सच्च्या पत्रकारितेची ही 5 वर्ष आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये अनेक असे विषय आम्ही हाताळले, अनेक विषय असे तडीस नेले, अनेक प्रश्न लोकांचे आम्ही मार्गी लावले. प्रत्येक ठिकाणी आम्ही आमची बांधिलकी दाखवली. ते सामाजिक क्षेत्र असेल, ते शैक्षणिक असेल, महिलांसाठीचं असेल, किंबहुना समाजातल्या प्रत्येक स्तराला आपला म्हणून वाटणारा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने केला. आणि तीच 5 वर्ष सच्च्या पत्रकारितेची आम्ही तुमच्या समोर ठेवली. बघूयात याच्यातल्याच काही वेगवेगळ्या स्टोरीज. बातम्या तर सगळेच दाखवतात, पण आम्ही त्यासोबत जेव्हा येतो बातमी मागील बातमीचा वेध घेण्यासाठी. टिंगा चित्रपटातील बालकलाकार शरद गोयेकरला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि अवघ्या जगानं त्याचं कौतुक केलं. पण उघड्या माळरानावर राहणाऱ्या टिंग्याचा व्यथा, त्याच्या प्रश्न, त्याची समस्या सर्वप्रथम मांडली IBN लोकमतनं. आमच्या या आव्हानाला मदतीचे हजारो आत सरसावले. टिंग्याला मिळालं त्याच्या हक्काचं घर. आमचा रिपोर्टर रायचंद शिंदेची ही इम्पॅक्टफुल स्टोरी. माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला. कल्याण नगर महामार्गावर आळे फाट्यापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरचं राजुरी गाव. आडवं तिडवं पसरलेलं माळरान, त्यावर चरणाऱ्या मेंढ्या आणि त्या हाकणारा नव्या कोऱ्या कपड्यातला हा धनगर. हा कोणी साधा सुद्धा मुलगा नाही, तो आहे आपला राष्ट्रीय पुरस्कार विजेता टिंग्या. माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला. इथे उघड्या माळरानावर होता टिंग्याच्या म्हणजे शरद गोयेकरच्या आई वडिलांचा संसार. उघड्या माळरानावरच्या टिंग्याच्या घराची बातमी IBN लोकमतनं दाखवली आणि मदतीचे अनेक हात पुढे आले. IBN लोकमतवाल्याने आमच्यावर फार मोठे उपकार करून त्यांनी सगळ्या जगामध्ये बातमी पसरवून मला यांनी कलेक्टर साहेबांनी ह्या ठिकाणी मला 2 गुंठ जागा दिली. शासनानंही टिंग्याला जागा उपलब्ध करून दिली. कुणी विटा तर कुणी सिमेंट दिलं. काहींनी आर्थिक मदत करून त्याच्या घरासाठी प्रयत्न केले. टिंग्याच्या या स्वप्नपूर्तीचा आम्हाला अभिमान आहे, कारण आम्ही बांधील आहोत सच्च्या पत्रकारितेसाठी. या स्वप्नपूर्तीनंतर आम्ही जाणून घेतलं IBN लोकमत बद्दलच्या टिंग्याच्या भावना. मला ज्यावेळेस पिक्चरमध्ये काम केलं त्यावेळेस पैसा हा कोणती गोष्ट भेटलीच नव्हती. त्याच्यानंतर मला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आणि तोपर्यंत राष्ट्रपती पुरस्कार जाहीर होतो मी झोपडीमध्ये राहत होतो. त्याच्या आधी जे काही पुरस्कार मला भेटले होते, महाराष्ट्र शासनाचा, झी मराठीचा, हे सर्व पुरस्कार माझ्या झोपडीमध्येच होते. आणि त्याच्यानंतर मला राष्ट्रपती पुरस्कार भेटला आणि आपल्या IBN लोकमत चॅनलनी माझी सगळ्यात पहिल्यांदा बातमी दाखवली चॅनलवरती की शरद गोयेकर अजूनही पालामध्ये राहतो राष्ट्रपती पुरस्कार भेटून. त्याच्यानंतर खूप जणांनी मला राजकीय मदत केली. माननीय राजसाहेबांनी हाच माझा तो बंगला मला 15 लाखाचं घर बांधून दिलं त्यांनी. आणि हे सगळं IBN लोकमतमुळे झालं. आणि मी एक पालात राहत होतो आणि IBN लोकमतमुळे आज मी एवढ्या चांगल्या घरात राहतो आणि सगळे पुरस्कार पण आज माझे ह्याच घरात आहेत. बातमीचा वेध घेऊन त्याचा मिळालेलं फळ जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होतं, आनंदाची ती लकीर आपल्याला टिंग्याच्या चेहऱ्यावरती दिसत होती. अशीच एक बातमी होती उदयोन्मुख फुटबॉलपटू प्रतीक शिंदेची. प्रतीक शिंदेचा फुटबॉल प्रवास म्हणजे जिद्द आणि संघर्ष अशी अनोखी कहाणी सांगणारा होता. संघर्षाच्या त्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला साथ लाभली ती IBN लोकमतची. चेंबूरच्या याच वस्तीत प्रतीक शिंदे आपल्या आईसोबत राहतो. आई शेजारी धुणी भांडी करून घरचा खर्च जेमतेम चालवायची. प्रतीकला फुटबॉलची आवड. आईने त्याची ही आवड जोपासायचं ठरवलं आणि प्रतीकनेही आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवला. क्लब फुटबॉलच्या माध्यमातून त्याने स्पेन आणि स्वीडनचा स्पर्धात्मक दौरा केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं कौशल्य सिद्ध केल्यावर प्रतीकला अमेरिकेत फुटबॉलचं अद्ययावत प्रशिक्षण घेण्याची संधी आयतीच चालून आली. पण प्रश्न होता पैशांचा. IBN लोकमतने प्रतीकची व्यथा समाजापुढे आणली आणि मदतीचे हजारो हात पुढे आले. अमेरिकेतील या कोचिंग नंतर प्रतीकला आता हॉस्टेल हुरिकन्सने करारबद्ध केलाय. प्रतीकच्या संघर्षाची बातमी देऊन केवळ आम्ही थांबलो नाही, तर त्याच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो, कारण आम्ही बांधील आहोत सच्च्या पत्रकारितेसाठी.
अमेरिकेतील पहिल्या टप्प्याचं प्रशिक्षण संपवून प्रतीक नुकताच मुंबईत परत आलेला आहे आणि काही दिवसात तो पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहे. आम्ही जाणून घेतलं त्याच्या या यशस्वी वाटचालीतलं IBN लोकमतचं त्याच्यासाठीचं योगदान. 1.5 वर्ष आधी IBN लोकमत यांनी माझी स्टोरी कव्हर केली आणि त्याच्यानंतर मला बुलढाणा अर्बन बँक यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळाली. त्यामुळे मी त्यांचा खूप आभार मानतो की त्यांनी मला हेल्प केली, बुलढाणा अर्बन बँकचंही आणि IBN लोकमतचंही, की त्यांच्यामुळे मला हे सगळं जग बघायला भेटलं फुटबॉलचं. आणि मी त्याच्यानंतर खूप जागा फिरलो आणि मोठ्या मोठ्या मेजर लीग टीमबरोबर खेळायला भेटलं मला. तसे MLS टीम्स झाल्या आणि आयर्लंडमध्ये खेळलो, स्वीडनमध्ये खेळलो आणि USAच्या ऑलमोस्ट एव्हरी स्टेटमध्ये खेळलो. आणि त्यानंतर म्हणजे माझी लाईफच चेंज झाली. आणि हे सगळं IBN लोकमतमुळे झालं की त्यांनी माझी स्टोरी कव्हर केली आणि मला हेल्प केली. आपण बघितलं की त्याचं आयुष्य पूर्णपणे प्रतीक शिंदेचं बदलून गेलं. एवढंच नाही, सामाजिक बांधिलकी दाखवून आम्ही थांबलो नाही, तर जेव्हा मध्ये चलो स्कूल चले हमचा नारा भलताच लोकप्रिय झाला, पण गावापर्यंत गाव वस्तीपर्यंत स्थिती काहीशी वेगळी आहे. शिकायची इच्छा असलेल्या अशाच एका आदिवासी अनाथ मुलासाठी IBN लोकमत पुढं सरसावलं आणि पाहता पाहता त्याचं शिकायचं स्वप्न सत्यात साकारलं. आमचा रत्नागिरीचा ब्युरो चीफ दिनेश केळुसकरची हीच थी इम्पॅक्टफुल स्टोरी. पाटीवर आई अशी अक्षरं काढायला शिकलेला हा 8 वर्षांचा मुलगा. लहानपणीच त्याची आई वारली आणि 3 वर्षांपूर्वी आपली झोपडी जाळून बापही परागंदा झाला. नाव नाही म्हणून सारेजण त्याला नाना म्हणतात. 15 ऑगस्टला झेंडावंदन पाहण्यासाठी नाना आपल्या बकऱ्यांबरोबर खेळत खेळत गावातल्याच शाळेत जाऊन पोहोचला आणि त्याची शिक्षणाची आवड पाहून शिक्षिका सुनीता कविटकर यांनी त्याला वर्गात घेतलं. पण प्रश्न होता त्याला शाळेत अधिकृत दाखल करून घेण्याचा. नानाची ही कहाणी IBN लोकमतनं समाजासमोर आणली आणि आरोग्य विभागातून त्याला वयाचा दाखला मिळाला. शिवाय त्याच्या मूळ गावी जाऊन त्याच्या घराण्याचा शोध घेतला आणि फक्त नानाचा आता नाना पांडुरंग पवार झाला. नानाला त्याची खरी ओळख IBN लोकमतने मिळवून दिली आणि त्याचं पुढील शिक्षण विना अडथळा होईल हे आम्ही पाहिलं, कारण आम्ही बांधील आहोत सच्च्या पत्रकारितेसाठी. नानाच्या नव्या वाटचालीबाबत सांगतायत त्याच्या शिक्षिका, ज्यांनी त्याला शाळेत दाखल करून घेतलं आणि त्याच्यावरती हे अक्षरांचे संस्कार घडवले, त्या शिक्षिका सुनीता कविटकर. नाव काहीच नव्हतं, त्याचं नाव वगैरे काही नव्हतं, परंतु आम्ही चौकशी करून पाठपुरावा करून त्याचं नाव फक्त रजिस्टरवर नावाची नोंद केली, बाकी जन्मतारीख वगैरे काही मिळू शकलं नाही. आणि तुमच्या सहकार्यामुळे हे सगळं अजून त्याचं चाललंय, इथपर्यंत तो आला आहे. शिक्षणापर्यंत आपण गेलो, पण पंढरपूरच्या वारीचा प्रश्न नेहमीच चर्चेला जातो. पंढरपूरच्या वारीला जगभरातून भाविक येतात. लाखो भाविक आषाढीला दरवर्षी पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता येतात. वारीचं कव्हरेज आम्ही करत असताना आमच्या नजरेस आली ती मेहतर समाजाची व्यथा. IBN लोकमतनं या व्यथेला व्यासपीठ दिलं आणि त्यांना न्यायही मिळवून दिला. बघूयात आमची ही इम्पॅक्टफुल स्टोरी. पंढरपुरातला हा मेहतर समाज गेल्या 123 वर्षांपासून इथं हातानं मैला उचलण्याचं काम करतो. सुप्रीम कोर्टाने 1993 साली याला कायद्यानुसार गुन्हा ठरवलं, तरी देखील या समाजाकडून हे काम करून घेतलं जायचं. आषाढी एकादशीच्या 2 दिवस आधी याला IBN लोकमतनं वाचा फोडली. पंढरपुरातली ही परिस्थिती महाराष्ट्रासमोर मांडली. विधिमंडळात यावर पडसाद उमटले. यांत्रिक पद्धतीनं सफाई करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवला. सरकारनंही तातडीनं त्याची अंमलबजावणी करत मेहतर समाजाला दिलासा दिला. IBN लोकमतवाल्यांनी आमचा पूर्ण महाराष्ट्रावर आवाज घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. 123 वर्षात जे घडलं नाही ते आम्ही करून दाखवलं, कारण आम्ही बांधील आहोत सच्च्या पत्रकारितेसाठी. ही झाली बातमी पंढरपूरची. पण नेहमीच समाजामध्ये आज एक अशी वाईट वृत्ती जन्माला आलेली आहे, ती म्हणजे मुलगाच हवा, या हट्टापोटी जन्माला आलेली मुलगी नको, असं वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. पण मुलगी नको असली की तिचं नाव नकुसा म्हणजेच नकोशी ठेवलं जातं. अशा नकोशी मुलींचा आम्ही घेतला शोध. नकुसा नावाच्या मुलींचं जगणं, त्यांच्या नावामागची कहाणी देखील IBN लोकमतनं दाखवली. आरोग्य विभागानं याची दखल घेतली आणि आज मुलींना नवी नावं मिळाली. आमचे फीचर्स न्यूज एडिटर प्राजक्ता धुलपचा हा इम्पॅक्टफुल रिपोर्ट.
नकोशीचा हा प्रश्न मांडण्यात IBN लोकमतनंही मोलाचं योगदान दिलं. नकोशी हा रिपोर्टाज तर पुरोगामित्वाचा टेंभा मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला. नकोशी नावाच्या मुलींचं केवळ नाव बदलून चालणार नाही, तर त्यांच्या जगण्याचा सन्मान झाला पाहिजे असा आग्रह IBN लोकमतनं मांडला. या रिपोर्टाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील CNN या चॅनलनंही घेतली. नामकरणानंतर या मुलींच्या आयुष्यात आशेची नवी पहाट झाली, त्याचे आम्ही खूप जवळचे साक्षीदार होतो, कारण आमची बांधिलकी आहे सच्च्या पत्रकारितेसाठी. नकोशीची ही सगळी व्यथा आम्ही समाजासमोर मांडली आणि त्यांना नवं नाव मिळालं, समाजामध्ये जगण्याचं एक चांगलं स्थान मिळालं. बातम्या सगळे दाखवत असतात, पण त्या बातमी मागची बातमी दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच गेल्या 5 वर्षात IBN लोकमतनं केला. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उभं करणारं सोनई हत्याकांड अहमदनगर जिल्ह्यातलं या वर्षाच्या सुरुवातीला घडलं. मेहतर समाजातल्या 3 तरुणांची निर्घृण हत्या या ठिकाणी झाली. गंभीर बाब म्हणजे तब्बल महिनाभर हे प्रकरण अहमदनगर जिल्ह्यातच दडून राहिलं होतं. IBN लोकमतने याला वाचा फोडली आणि पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला. आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊतचा हा इम्पॅक्टफुल रिपोर्ट. यंदाच्या 1 जानेवारीला नवीन वर्षाचं सगळेजण स्वागत करत असताना अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावात मात्र वेगळाच कट शिजत होता. सचिन, संदीप आणि राहुल या मेहतर समाजातल्या 3 तरुणांना संडासाची टाकी साफ करण्याचं निमित्त सांगून बोलावण्यात आलं आणि त्यांच्या शरीराच्या खांडोळ्या करण्यात आल्या. इतकंच नाही तर त्यांचे अवयव विहीर आणि बोरच्या खड्ड्यात टाकून पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. घाबरलेल्या पीडित कुटुंबांनी अहमदनगर जिल्हा सोडून त्यांच्या नातलगांकडे आश्रय घेतला. IBN लोकमतला मालेगावच्या वाल्मिकी नगरात त्यांचा ठिकाणा लागला आणि महिनाभर नगर जिल्ह्यात दडपून राहिलेलं हे क्रौर्य बाहेर आलं. खरं तर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली या गुन्ह्याची नोंद झाली होती, पण कुटुंबाचा तपास लागत नाही या सबबीखाली त्यांच्यापर्यंत ना मदत पोचली ना नुकसान भरपाई. IBN लोकमतच्या पाठपुराव्यामुळे दुसऱ्या दिवशीच पीडित कुटुंबांना मदतीचा धनादेश मिळाला. उशिरा का होईना समाज कल्याण खात्यानं त्याची दखल घेतली. संदीपच्या पत्नीला वैशालीला मालेगावच्या समाज कल्याण खात्याच्या लेडीज हॉस्टेलमध्ये नोकरी मिळाली. अर्थात धनवर कुटुंबाचा लढा न्यायासाठी अजूनही सुरूच आहे. IBN लोकमतही त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेल, कारण आम्ही बांधील आहोत सच्च्या पत्रकारितेसाठी. नंतर एक छोटासा ब्रेक घेऊन परत येऊ. 5 वर्षाची इम्पॅक्टफुल स्टोरी अजूनही काय बघायचं पहा फक्त IBN लोकमत. जसे क्रिकेट म्हणजे सचिन, तसे बातम्या म्हणजे फक्त IBN लोकमत. दमदार खेळीची 5 वर्ष पूर्ण. IBN लोकमत नाबाद 5. पहा फक्त IBN लोकमत. IBN लोकमत या वाहिनीने 5 वर्ष पुरी केली. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल सुरुवातीलाच मी चॅनेलला आणि चॅनेलच्या चांगल्या कामासाठी मदत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून अभिनंदन करते आणि शुभेच्छाही देते. ही चॅनल अशी आहे की जो या प्रकारच्या दृकश्राव्य माध्यमांचा मूळ उद्देश आहे की आपला जो ऑडियन्स आहे, आपला जो श्रोता प्रेक्षक आहे, याच्या ज्ञानामध्ये थोडी थोडी भर पडावी आणि त्याला अनेक गोष्टी माहीत व्हाव्यात, अशा प्रकारचा एक सर्वांगीण प्रयत्न या चॅनेलचा दिसतो. याचा सवाल, ग्रेट भेट या सगळ्या अनेक उपक्रमांमधनं, रिपोर्टाजमधनं खरोखरीच आपल्या प्रेक्षकाला वेल इन्फॉर्म ठेवण्याचा ह्याच्यामध्ये चांगला प्रयत्न आहे.